तो विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे, हे कुठेतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे। विकासासाठी जाण्याचं हे 3 महिने आधी ठरलं होतं का, असा आमचा प्रश्न आहे। आणि मग हे 80 कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले, हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का, याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का? आणि ही जी दलाली आहे 50% आणि 80 कोटीची, ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का, याच्याबद्दलचं पत्र हे मी PMOला पण देणार आहे, CMOला पण देणार आहे। आणि तसंच पत्र सुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी आहेत त्यांना ते देणार आहे। आणि याच्यात ते झालं पाहिजे। त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात 80 कोटीची दलाली या गेल्या 10 महिन्यामध्ये 2 प्रायव्हेट कंपन्याला दिली। आणि या कंपन्या कोणाच्या आहेत, कशाच्या आहेत, याचा एक अभ्यास कुठेतरी तिथं झाला पाहिजे। जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो, त्या लोकांनी कुठेतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे, त्या शेतकऱ्याकडनं 30 रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही 143ला जर विकत असाल, तर विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे, हे कुठेतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे। आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की जो GR आहे, बेसिक GR आरोग्याचा, त्याच्यामध्ये एका मुलाला दिवसाला 250 ml दिलं गेलं पाहिजे, पण हा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झाला तो फक्त 200 ml चा झाला आहे। म्हणजे 50 ml हे त्या गरीब मुला-मुलीला तिथं कमी जाणार आहे। हा झाला पहिला आदिवासी दूध घोटाळा। आता ह्याच्यामध्ये मी दुसरा विषय इथं घेणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।